नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त अशी कारल्याची भाजी करून दाखवणार आहे। अजिबात कडू न होता ही भाजी बनवून तयार होते। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी पावशेर कारले घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही। इथे मी आता कारले अशा प्रकारे गोल कट करून घेणार आहे। तुम्ही कारल्यांमधल्या बिया अशा प्रकारे सुद्धा काढू शकता किंवा एक एक कट करून सुद्धा काढू शकता, पण अशा प्रकारे बिया काढल्याने सोपे जाते, पाहू शकता तुम्ही। अगदी सोप्या पद्धतीने यामधल्या तुम्ही बिया काढू शकता। इथे मी आता गोल आकारात कारले कट करून घेणार आहे। तुम्ही याच ठिकाणी लांब आकारात किंवा हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। इथे माझे कारले सर्व कट करून झालेले आहे। त्यानंतर एक मोठा चमचा भरून यावर मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं कारल्यांना चोळून घ्यायचं आहे। कारल्यांना मीठ छान असं चोळून झालं की मी हे अर्धा तास किंवा 1 तास तुम्ही असंच भिजत ठेवू शकता। छान असं कारल्यांना पाणी सुटते आणि कडू अजिबात कारले होत नाही। खूप जास्त घाई असेल तर 10-20 मिनिटं सुद्धा ठेवू शकता। इथे मी अर्धा तास हे कारले अशाच प्रकारे झाकून ठेवणार आहे। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। इथे मी एक मोठा कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी थोडीशी मुगाची डाळ भिजवून घेतलेली होती। मुगाची डाळ अर्धा 1 तास भिजवली तरी चालते। त्यानंतर आपले कारले सुद्धा इथे छान असे मुरलेले आहे। छान असे हलक्या हाताने चोळून घ्यायचे आहे। इथे तुम्ही कारले असे हाताने पिळून सुद्धा यामधला कडू जो रस आहे तो काढून घेऊ शकता, खूप जास्त कारले कडू असतील तर। इथे आता मी यामध्ये पाणी घालून हे कारले छान असे चोळून हलक्या हाताने धुवून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही। सर्व कडू पाणी निघून जाते यामुळे। 2 ते 3 पाण्याने मी कारले छान असे धुवून घेणार आहे। त्यानंतर या पाण्यामधून कारले मी बाजूला काढून घेणार आहे आणि आपण इथे आता फोडणीची तयारी करून घेऊ। फोडणीसाठी मी 1 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला इथे मस्त असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी सर्वात आधी थोडीशी मोहरी घालून घेणार आहे आणि थोडेसे जिरे घालून घेणार आहे। मोहरी आणि जिरे छान असे फुलले की त्यामध्ये कट करून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे। लसूण हलकासा ब्राऊन रंगावरती झाला की लगेचच त्यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा इथे आता आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा तुम्ही इथे स्किप सुद्धा करू शकता किंवा कमी जास्त सुद्धा करू शकता। नुसतं लसूण घालून सुद्धा ही भाजी चवीला छान अशी लागते। इथे आता मी कांद्यामध्ये सर्वात आधी मीठ घालून घेणार आहे। मीठ घातल्यामुळे कांदा पटकन सॉफ्ट होते। इथे तुम्ही मीठ नंतर सुद्धा घालू शकता। पाहू शकता तुम्ही कांदा छान असा फ्राय झालेला आहे। यामध्ये आता आपण कोरडे मसाले घालून घेऊ। कोरड्या मसाल्यांमध्ये यामध्ये मी सर्वात आधी पाव चमचा हळद घालून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहे। पाव चमचा धने जिरे पूड घालून घेणार आहे। भिजवून घेतलेली मूग डाळ घालून घ्यायची आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही मूग डाळीच्या ठिकाणी तुरीची डाळ सुद्धा घालू शकता भिजवून। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कट करून घेतलेले कारले यामध्ये घालून घ्यायचे आहे। हे सर्व मी आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। यावर आता मी झाकण ठेवणार आहे। झाकणावर पाहू शकता तुम्ही पाणी घालून घेतलेलं आहे। हे सर्व आता आपल्याला 4 ते 5 मिनिटं छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे, पाहू शकता तुम्ही। 4 ते 5 मिनिटानंतर आपले कारले छान असे शिजलेले आहे। तुम्हाला वेळ कमी अधिक लागू शकते। ही भाजी आपल्याला मध्ये-मध्ये हलवत राहायची आहे। जरी आपण झाकणावर पाणी ठेवलं तरी मध्ये-मध्ये भाजी हलवत राहायची आहे। पाणी ठेवल्यामुळे भाजी तळाला अजिबात लागत नाही।
त्यानंतर यामध्ये मी सर्वात शेवटी 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहे. छान अशी चव येते. छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.